नमस्कार. crickclub.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज यांच्यातर्फे टेनिस बॉल क्रिकेटमधील खेळाडूंना प्रसिद्धीसाठी नेहमीच वेगवेगळे उपक्रम राबवले जातात आणि या अंतर्गतच आज भेट दिग्गजांशी या उपक्रमाअंतर्गत आपण या ठिकाणी जमलेलो आहोत. आपल्या समेत बरेचसे क्रिकेट खेळाडू ज्यांनी आपला काळ गाजवला आहे ते चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. त्या सर्वांचंच आपण अगोदर आभार मानूयात. आत्ता आपण यांच्याबरोबर चर्चा करणार आहोत त्यामध्ये आपल्या कर्णधार पदाच्या जोरावरती आपल्या संघाला कित्येक भूतून भविष्य ते असे विजय मिळवून देणारे आणि आपल्या संघासाठी एक आदर्श कर्णधार म्हणून ज्यांचं नेहमीच पुणे शहर आणि टेनिस बॉल क्रिकेटमध्ये नाव घेतलं जातं असे श्री नितीन पळसकर सर आपल्या समेत आहेत. तर नमस्कार नितीन सर. नमस्कार. नितीन सर, तुमचं पूर्ण नाव? मी नितीन दत्तात्रय पळसकर. नितीन सर, साधारण टेनिस बॉल क्रिकेट खेळायला तुम्ही कधीपासून सुरुवात केली? मी 1983 साली 5वीत असताना भारताचा वेस्ट इंडिजवर झालेला क्रिकेटचा सामना दूरदर्शनवर पूर्ण लाईव्ह पाहिला. त्यानंतर मी आमच्या चाळीमध्ये छोट्या प्रमाणात क्रिकेट खेळत होतो आणि त्यावेळेस क्रिकेट त्यानंतर थोडं वय झाल्यानंतर साधारण 88-89 साली 16 ओव्हरच्या टुर्नामेंट भरायच्या आणि 16 वर्षाखालील असा एक वयोगट असायचा. तर 16 वर्षाखालील स्पर्धांमध्ये आम्ही खेळायला सुरुवात केली आमच्या वस्तीतल्या लोकांना घेऊन, चाळीतल्या मुलांना घेऊन. त्यानंतर थोडं मोठ्या गटात सुद्धा खेळायला सुरुवात केली. तेव्हा 16 ओव्हरचंच क्रिकेट होतं. तेव्हा पुणे शहरामध्ये सनी 11 स्वारगेटची, येरवड्याकडनं सागर, ॲशेस, डिंगडॉंग, खडकीतून सूर्या, औंधमधून जय महाराष्ट्र, हडपसरमधून साईनाथ असे मोठे संघ होते आणि आम्ही छोट्या प्रमाणात खेळायला सुरुवात केली. पण नंतर कालांतराने प्रत्येक भागातला एक चांगला खेळाडू घेऊन आम्ही मी स्वतःच्या टीमची बांधणी केली. त्याच्यामध्ये उमेश वाडेकर धम्माबारा ते दापोडीमधून, राहुल साठे कोथरूडमधून, धनंजय म्हसे वारजे, नवनाथ गोसावी धनकवडी, अशोक उत्तेकर फर्ग्युसन कॉलेज, त्यानंतर पापा निंदाने आमच्या ससून क्वार्टर्समधून, असे पुण्यातल्या 12 भागातल्या 11-12 खेळाडू घेऊन आम्ही संघ सुरू केला शिवतेज. आणि तो साधारण 1999 ते 2000 पर्यंत जवळपास पुण्यामध्ये 5-6 ठिकाणी जो पराभव सोडला तर अखंडपणे विजयीच होता पूर्ण शिवतेज संघ आमचा. म्हणजे तुमच्या कर्णधार पदाखाली पराभव कमी आणि विजय जास्त अशा प्रकारचं नेहमीच पर्सेंटेज जास्त राहिलं होतं. टेनिस बॉल क्रिकेट खेळत असताना अनेक अनुभव किंवा अनेक प्रसंगाला टेनिस बॉल क्रिकेटपटूला त्या ठिकाणी तोंड द्यावं लागतं. तर किंवा असे काही अनुभव असतात की जे कधीच आयुष्यामध्ये टेनिस बॉल क्रिकेटपटू किंवा एखादा क्रिकेट खेळाडू विसरू शकत नाही. तर असे काही अनुभव तुमच्या पाठीशी आहेत का की तुम्हाला आठवतात का की हे अनुभव मी माझ्या आयुष्यात कधीच विसरू शकत नाही? असे अनुभव तर पुष्कळ आले, परंतु क्रिकेट खेळताना मला नेहमी, आता क्रिकेट सोडल्यानंतर 15 वर्षानंतर मी बोलतोय क्रिकेटच्या संदर्भात, पण 2000 पर्यंतचं क्रिकेट मला आठवत आहे. तर त्याच्यामध्ये समोरच्या संघातले खेळाडू सुद्धा इतके जबरदस्त होते आणि माझे खेळाडू सुद्धा चांगले होते. त्यामुळं असा एखादा खास अनुभव सांगण्यासारखा नाही. पण टेनिस बॉलवर पुणे शहरात जे क्रिकेट खेळलं जातं ते अतिशय उच्च दर्जाचं आहे. त्यावेळेपर्यंत 2000 पर्यंतची मला माहिती आहे आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा क्रिकेटची भरभराट झाली. परंतु असा खास अनुभव सांगण्यापेक्षा क्रिकेट पुण्यामध्ये जे खेळलं जातं टेनिस बॉलवर ते अतिशय वरच्या लेवलचं एवढं मी सांगू शकतो. तर क्रिकेट खेळत असताना हल्लीही असे कित्येक खेळाडू आहेत की ज्यांना टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमच्यासारखं नाव कमवायचं आहे किंवा तुमच्याबरोबर जे खेळाडू खेळायचे त्यांच्यासारखं नाव कमवायचं आहे. परंतु ते नाव कमवत असताना फार मोठी मेहनत करावी लागते, फार मोठे कष्ट घ्यावे लागतात, रात्रीचा दिवस करून धावपळ करून मैदानावरती पोहोचायला लागतं. तर अशा ज्या खेळाडूंना, उदयोन्मुख खेळाडूंना एक चांगला टेनिस बॉल क्रिकेटपटू व्हायचं आहे तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? नवीन खेळाडूंनी जर तयार व्हायचंय तर त्यांनी असा विचार नाही केला पाहिजे की उमेश वाडेकर, विशाल कांबळे, सँडी, संजू भालेराव यांच्या लेवलचा मी होईल. पण ते कसे क्रिकेट खेळतात, क्रिकेटसाठी ते स्वतःचं किती पर्सेंटेज देतात याचा त्यांनी पहिल्यांदा विचार करावा. स्वतःमध्ये क्षमता निर्माण करावी आणि कुठल्या खेळाडूची आपली तुलना न करता त्याला आदर्श समजून आपला खेळ खेळत राहावा, म्हणजे ते नक्की प्रगती करू शकतील. एवढ्या वर्ष क्रिकेट खेळल्यानंतर किंवा ज्यावेळेस तुम्ही क्रिकेटच्या कारकिर्दीला सुरुवात केली तर आदर्श खेळाडू म्हणून कुठला खेळाडू तुमच्या नेहमी नजरेसमोर असायचा? आदर्श खेळाडू म्हणून उमेश वाडेकर माझ्यासमोर नेहमी नजरेसमोर असायचा. त्यानंतर सागर क्रिकेट क्लबचा राजू एरम हा अतिशय उत्कृष्ट फलंदाज, सगळे क्रिकेटचे शॉट खेळणारा आणि शांत डोक्याने क्रिकेट खेळणारा म्हणून मला तो नेहमी आवडायचा.
टेनिस बॉल क्रिकेटमध्ये तुमचा सर्वात आवडता फलंदाज कुठला? टेनिस बॉल क्रिकेटमध्ये मला सर्वात जास्त आवडलेला खेळाडू म्हणजे आमचा अशोक उत्तेकर. अशोक उत्तेकरचं शिक्षण तिसरी जरी असलं तरी तो रणजीच्या नेटमध्ये होता आणि क्रिकेटमधले सगळे शॉट खेळणारा तो खेळाडू होता. म्हणून अशोक उत्तेकरचंच मी नाव घेईल. सर्वोत्कृष्ट गोलंदाज टेनिस बॉल क्रिकेटमधला म्हणून तुम्ही कुठल्या गोलंदाजाचा उल्लेख कराल? मी धम्मा भारतेचा उल्लेख करेल. कारण की धम्मा भारतेने आजपर्यंत रणजी लेवल खेळलेल्यापासून सर्व लेफ्टी चांगले सँडी किंवा अजून सुद्धा मोठे मोठे खेळाडू सुरेश ॲशेसचा या सगळ्यांना पूर्णतः हुकवलं आणि तो जो लेफ्टीला जो बॉल टाकायचा त्याला कुठल्याही लेफ्टीकडे उत्तर नव्हतं. म्हणून धम्मा भारते सर्वोत्कृष्ट गोलंदाज माझ्या नजरेत. आता या ठिकाणी गेले कित्येक दिवसापासून अगोदरच्या काळामध्ये आपण पाहिलंय की पुणे शहरामध्ये टेनिस बॉल क्रिकेटसाठी एक वेगळं व्यासपीठ नव्हतं, परंतु क्रिकलॅब.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेज यांच्या माध्यमातून एक वेगळं व्यासपीठ देण्याचा आपण प्रयत्न करतोय. तर त्यांचं जे काम सुरू आहे त्या कामाबद्दल तुम्हाला काय वाटतं? मला इथं यायच्या आधीच एक 5-6 दिवसापूर्वी याची माहिती कळाली आपण जो उपक्रम राबवत आहे तेव्हा मनापासून इतका आनंद झाला. आणि जे जुने खेळाडू किंवा आत्ता जे सगळ्यात स्टार खेळाडू आहेत त्या सगळ्या खेळाडूंना एक व्यासपीठ मिळतंय आणि सर्वांपर्यंत पोहोचण्याचा तुमचा जो उपक्रम आहे याला माझ्या शुभेच्छा. आणि तो अजून मोठ्या प्रमाणात तुम्ही करा की जेणेकरून पुणे क्रिकेट हे एका व्यासपीठाखाली म्हणजे तुमच्या अंडरलाईन सर्व चालू राहील. त्यांच्या स्पर्धा इतर होऊ द्या, संघ वेगवेगळे राहू द्या, पण तुम्ही जे खेळाडूंकडनं मनोगत घेताय त्याच्यातून नवीन खेळाडूंनाही फायदा होईल आणि पुण्याच्या क्रिकेटला खरं खुरं व्यासपीठ तुमच्या माध्यमातून मिळते असं मला वाटतं. धन्यवाद. या ठिकाणी पळसकर सर आपल्याबरोबर अतिशय चांगली माहिती त्यांनी शेअर केली आणि ही माहिती उदयोन्मुख खेळाडू आणि पुण्यातल्या पुढच्या क्रिकेटला नक्कीच एक दिशादर्शक म्हणून आपल्याला त्या ठिकाणी ठरणार आहे. वेळातून काढून पळसकर सर आपल्या समोर त्या ठिकाणी उपलब्ध त्या ठिकाणी उपस्थित झाले. त्यांचा वेळ उपलब्ध त्यांनी आपल्याला करून दिला. त्यासाठी क्रिकलॅब.in वेबसाईट आणि पुणे टेनिस क्रिकेट फेसबुक पेजतर्फे त्यांचे खूप खूप आभार आणि त्यांच्या भावी वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद.